दोघंही एकच आहोत. आणि मामा संतच आहेत ना, पण कोण आहेत ते? मानव अवताराला आलेले. भगवंताने माणसाचं रूप घेतलेले. बरं, माणसाचं रूप का घेतलं बरं? मामांना बी का वाटलं इथून मागही संत होऊन गेलेत, त्यांनीही मानव रूपच घेतलं. आणि मानव रूप कशासाठी घेतलं तर आपल्याला काय चाललंय, संत महात्म्यांना वाटलं की हे जन कसं आहे तर बुडत चाललेले. बुडत आहे जन, न देखवे डोळा, येतो कळवळा अवतार तुम्हा काढून घ्या. ते टाळ चुकीचं वाजवल्यामुळे पक्वाच्याला वाजवता येणार. टाळ फक्त खाली द्या, हाताने टाळी वाजवा. उभा राहा तुम्ही, फक्त हाताने टाळी वाजवा. त्या पक्वाच्या माझ्याकडे लागला पण आहे, त्याचा ते आवाज कानामध्ये हे व्हायला लागले. पर्याय नाही, माफ करा पुन्हा, विलास नाही. उभा राहा, उभा राहा तुम्ही, उभा राहायला काय अडचण नाही. उभा राहा पोरांनो, उभा राहा, फक्त हाताने टाळी वाजवा. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत, पण बाळांना शिकल्याशिवाय वाजवता येत नाही. थोडंसं बघा, टाळी वाजवा, तुम्हाला नक्की येणार. तुम्ही आता कीर्तनात उभं राहिलाय म्हणजे तुम्हाला आवड आहे की नाही? आणि आवड आहे म्हटल्यानंतर शिकलं पाहिजे, आणि शिकल्यानंतर तुम्ही नक्की वाजवणार. अरे उद्या तुम्ही माझ्या जागेवर सुद्धा उभं राहू शकता, पण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. असू द्या, त्यांचा अट्ठास आहे. अहो, ती लहान मुलं अट्ठास करतात, पण आमच्यासारख्या तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना कळत नाही की देव आहे, देवाची भक्ती केली पाहिजे किंवा देवाला मानलं पाहिजे. असो, महाराजांनी आपल्याला सांगितलं हीच थोर भक्ती किंवा हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तर संसारात राहून परमार्थ करायचा. आता मामांनी संसार केला का हो? आता आपल्याला सगळ्यांना, आपण सगळे तळावरती कीर्तन ऐकता, सगळ्यांना माहित आहे आमच्या बाळूमामांचं लहानपण कसं गेलं. ज्यावेळेस मामा 8-10 वर्षाचे झाले त्यावेळेस, आता कीर्तनकारांनी सगळ्यांनी सांगितलेले पण थोडं थोडं सांगत जाते की काट्याच्या कुंपणावरती झोपायचं आणि म्हणायचं हीच माझी गादी आहे. का? संत महात्म्यांना वैराग्य असतं किंवा भगवंताला असो असाय कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा. एखाद्या झाडावरती मामांनी चढावं आणि म्हणावं हे माझं शिखर आहे. झाडाच्या फांदीवर पाय सोडून बसावं आणि सांगावं ही माझी खुर्ची आहे. त्यामुळं काय झालं बघा, मामांना गावात प्रत्येक जण वेडा बाळू किंवा खुळा म्हणू लागले. आता जर आपल्या मुलाला एखाद्याने खुळं म्हणलं किंवा वेडं म्हणलं तर चालेल का? नाही. मामांच्या आई मामांच्या मागे पळायचे, अरे बाळू असं वागू नको तू, बाळू अरे कुठे आहे तू? कोण म्हणत होत? इतक्या आर्त त्याने कोण हाक मारू शकतो? फक्त आईच मारू शकते. आणि मामांच्या आईलाही असंच वाटायचं की दुसऱ्यांची मुलं जशी खेळतात बागडतात
किंवा त्यांचं घरात लक्ष आहे तसं माझ्याही मुलाचं घरात लक्ष असावं. पण देव अवतारी होते ते. आणि काय होतं तुम्ही मानत नाही म्हणून संत महात्म्यांना असं काहीतरी वेगळं करून दाखवावं लागतं. जर आपण जर मानलं तर संत महात्म्यांची किंमत वाढणार नाही किंवा संत महात्मे किमतीसाठी करतच नाही. आमच्या मामांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा मला ह्या संसारात लक्ष नाही. आता कालपर्यंत महाराजांनी सांगितले की तुम्ही अनेक तळावरती कीर्तन ऐकल्यात. मामा सांगत होते मला लग्न करायचं नाही आणि मला संसारात गुंतायचं नाही. पण आता मला सांगा इथं बसलेल्या माता माऊल्यांनो, असं कुणाला वाटतं बरं आपल्या मुलाचं लग्न होऊ नये? माझ्या सहित सांगते सगळ्याला वाटतं आपल्या मुलाचं लग्न व्हावं. मग मामांच्या आईचं काय चुकीचं होतं बरं? किंवा मामांच्या वडिलांचं काय चुकीचं होतं? आई वडिलांचं अंतःकरण आहे ते. लेकराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती. तरी लाभाविन प्रीती. फक्त एक आई आहे की ती लाभाशिवाय आपल्या बाळावरती प्रेम करते. मामांच्या आईचं सुद्धा तितकंच प्रेम होतं. गावाने म्हणावं वेडा येतो खुळा येतो, आईला राग येत होता. पण करणार काय? मामा असे काहीतरी कला करायचे, विचित्र सारखं वागत होते. मग शेवटी त्यांनी ठरवलं त्यांचं लग्न लावून द्यायचं. मामांनी सांगितलं मला ह्या संसारात गुंतवू नका. जर तुम्ही मला संसारात गुंतवलं तर हे काही चांगलं होणार नाही. मी संसार करण्यासाठी आलेलो नाही, मी जडमुडांचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे. मग जडमुडांचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे असं म्हटल्यानंतर आई वडिलांनी ऐकलं नाही, बहिणीच्या मुलीशी लग्न लावून दिलं. मामांनी त्याच वेळेत सांगितलं होतं की मंडप सोडण्या अगोदर विघ्न येईल. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे विघ्न आलं. मामांचे सासरे मंडप सोडण्या अगोदरच गेले. असं झाल्यानंतर काही दिवस गेले. मामा आता मेंढरं राखतात. मामा तळावरती जात आहेत आणि तळावरती जात असताना मेंढरं राखत असताना मामांना त्यांचे भक्तगण आहेत त्यांच्या बरोबर येतात. आणि बरोबर येत असताना मामांना असं वाटलं की आता आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून असा तळ उभा करायचा आणि तळाच्या तिथं येणाऱ्या लोकांना सांगायचं की बाबा तुम्ही काय करा, ते मेंढी माऊलीची सेवा करा. आता मामा सांगत होते मेंढी माऊलीची सेवा करा. आपल्याला जरा वेगळं वाटतं. अहो संत महात्म्यांनी हेच केलं. माझ्या माऊलींनी रेड्यात देव बघितला. रेडा कोण आहे? पशुच आहे की नाही? किंवा नामदेवरायांनी गाढवात देव बघितला, कुत्र्यात देव बघितला. त्यांच्यात ते संत महात्मे देव बघू शकतात, तर आमचे बाळूमामा मेंढी माऊलीत का देव बघू शकत नाहीत? आणि मामांनी आपल्याला तेच सांगितलंय की काय करा, तर तुम्ही त्या असणाऱ्या मुख्य जनावराची सेवा करा, मेंढी माऊलीची सेवा करा. आता त्या मेंढी माऊलीची सेवा करत असताना आपल्याला सांगितले निस्वार्थ भावाने सेवा करा. का बरं निस्वार्थ भावाने सेवा करायची? कारण हो का देणाराही तोच आहे आणि काढून घेणाराही तोच आहे. एक दिवस राजा असणारा रंक होतो आणि रंक भिकारी असणारा राजा होतो. त्यामुळे आपलं काय आहे का? आपलं
काय पिया सोया, काय पिया सोया, राजकुमार तुम्हाला औट हात का मानव देह अल्लाने तुझी दिया. आऊट हात का म्हणजे आऊट की म्हणजे आत्ताच्यांना नव्या माणसांना कळणार नाही किंवा ह्या पिढीला कळणार नाही. पण मला वाटतं जुन्या माणसांना आऊट की म्हणजे माहितीये 3.5 हाताचा हा मानव देह आपल्याला दिलाय. पण आपण काय करतो, खाया पिया सुकसे सोया नाहक जमाना खोया. फक्त काय करतो तर खाऊन पिऊन निवांत राहतो. मग खाऊन पिऊन निवांत राहिलं तर भगवंताची भक्ती होईल का हो? नाही. तर भगवंताची भक्ती करण्यासाठी तन मन धन सगळं अर्पण करून भगवंताला शरण जावं लागतं. आणि जर तुम्ही भगवंताला शरण गेला तर महाराज हेच सांगतात की तू का मने घालू त्यावर, त्या भगवंतावरती तुम्ही भार घाला. आणि जर त्या भगवंतावर तुम्ही भार घातला तर आपलं सगळी कामे न सांगता होतात. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. भगवंत तो न सांगता काम करतो. त्याला सांगावं लागतं का काय, माझं हे काम कर देवा? नाही सांगावं लागत. अहो तुम्हा आम्हाला हा जन्म मिळालाय किंवा तुमचा आमचा श्वास जे चालतोय ना तो सुद्धा भगवंताच्या सत्तेनेच चालतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोरोनाच्या काळात श्वासाची किंमत काय होती ती, बरोबर आहे. सगळ्यांना श्वास कमी पडत होता, म्हणजे ऑक्सिजन कमी पडत होता. आणि ही सुद्धा त्या भगवंताचीच लीला आहे बाबा. त्याने दाखवून दिलं की तुम्ही कोरोनातून जगून इथपर्यंत आलाय, तर तुम्ही आता काय करा, त्या भगवंताला आपलंसं करून घ्या, त्या देवाला आपलंसं करून घ्या. बाळूमामांची तुम्ही सेवा करा. आता बाळूमामांची सेवा करा म्हणजे मामा काय सांगतात की माझी सेवा करण्यापेक्षा त्या मेंढी माऊलीची सेवा करा. मेंढी माऊलीची सेवा केली की माझ्या भगवंताला बाळूमामांना ती पोचते. आता बाळूमामांचे जर चमत्कार सांगायचे झाले तर संत महात्म्यांनी किती चमत्कार केले हो. आणि हे बघा, संत महात्म्यांना चमत्कार करण्याची काही गरज नव्हती. पण समाज असा आहे चमत्कार केले नमस्कार करत नाही. आमच्या माऊलींना सुद्धा रेड्याच्या मुखातून वेद बोलवावा लागला किंवा भिंत चालवावी लागली का, समाज मानत नव्हता. आणि समाजाचं आजही असंच आहे. आज आमचे मामा ज्या वेळेस उभे आयुष्य त्यांनी घालवलं तेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती करा, भगवंताची भक्ती करा. अहो तुम्हा आम्हालाच काय, त्यांच्या घरातल्यांना सुद्धा वाटलं नाही की मामांचं एवढं नाव होईल. ज्या वेळेस मामांचं लग्न झालं आणि मामा थोडेसे वेड्यासारखे वागतात हे लक्षात आल्यानंतर आई बापाने त्यांना काय केलं, मामांच्या बहिणीच्या घरी पाठवलं आणि सांगितलं तिथं मेंढरं राखा. मामा सांगतात मला तिकडे पाठवू नका, एक दिवस ह्या बाळू धनगराचा मोठा राजवाडा होणार आहे. हे कोण सांगताय? मामा सांगतात. पण आई बापाचा सुद्धा विश्वास नाही किंवा आई बापाला मामांची आहे तोपर्यंत महतीच कळली नव्हती. मग मामा गेलेलेत मेंढर राखायला आणि मेंढर राखत असताना एका ठिकाणी, आता मेंढ्या राखायच्या म्हणजे मेंढ्यांना खायला काय लागतं आपल्याला माहिती आहे, झाडपाला लागतो. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची कशी मेंढर आहे तो, ज्यावेळेस ती लहान बारकी बारकी कोकरी असतात त्यावेळेस ती कशी दिसतात, मातीसारखी काळी दिसतात आणि काही काही दुधासारखी पांढरी दिसतात.
अशी असणारी मेंढरं घेऊन मामा वळतीला गेलेले आणि गेल्यानंतर एका माणसाच्या रानातल्या बाबळी सवळल्या किंवा तोडल्या. तो माणूस म्हणतो, अरे कुणाला विचारून बाबळी तोडल्या? मामा म्हणतात, तुमचं काही नुकसान झालं असेल तर मी भरून देईन. तो माणूस म्हणतो, तू जर माझं नुकसान भरून देणार आहेस तर तू अशी मेंढर राखली असते का माझ्या रानात येऊन? ज्यावेळेस मामा सांगतात, हे बघा, ज्यावेळेस तुमच्या ह्या रानातली तुम्ही ज्वारी करणार आहात, रास भरणार आहात, त्यावेळेस मला बोलवा. आता त्या सावकाराला वाटलं की आपली ज्वारी किती होणार आहे. आता माळा रानाचा विचार केला तर पहिले 4-2 पोती ज्वारी होत होती आणि त्यांना आठवले मामांचे शब्द. पुढे ज्वारी काढली, आता रास झाली, रास भरायची, पण मामांचे शब्द आठवले, रास भरताना मला बोलवा. मामा आले आणि मामा म्हणतात, रास कधी भरणार आहे? त्यावेळेस सांगतात ते, आत्ता भरणार आहे. ते सांगतात, हे बघा, आत्ता रास भरू नका, रास तुम्ही काय करा, पहाटे पहाटे भरा. असं सांगितल्यानंतर मग त्यांनी काय केलं, ती रास भरायला ठीक आहे म्हणले. आता त्यांनी सांगितले तर भरू पहाटे, काय 4-2 पोती होणार आहेत. त्यांना वाटलं आपल्याला 2 पोती होणार. 2 पोती भरली, 4 पोती भरली, 6 पोती भरली, 8 पोती भरली. त्या माणसाला असं वाटलं की अरे, आपल्याला तो 2-3 पोती होतील असंच आपल्याला वाटत होतं. 8-10 पोती झाली तरी रास काही संपत नाही. नक्कीच त्या मेंढक्याच्या काहीतरी वाचासिद्धी आहे. असा हळूहळू मामांचा महिमा कळू लागला आणि त्या ठिकाणी 2 पोत्याच्या जागेवरती मामांनी 22 पोती करून दिली. का बरं? फक्त बाबळी सवळल्या होत्या. मग बाबळी सवळल्यामुळं तो माणूस थोडासा बोलला तर मामांनी 2 पोत्याच्या जागेवर 22 पोती दिली. मग आपण जर मामांची सेवा केली तर मामा आपलं संसार चालवतील की नाही? त्यामुळे काय केलं पाहिजे तर आपल्याला मामांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि तशी भक्ती केली पाहिजे. बरं, आता एवढंच करून राहिलेत का हो? माणसाला जीवन जगत असताना आपल्याला महत्वाचं काय वाटतं तर हे शरीर महत्वाचं आहे. तुम्ही पैसा कितीही कमवू शकता पण शरीर कमवू शकत नाही. पण बघा, माणसाच्या शरीराला 3 दोष आहेत. ते 3 दोष कोणते? त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिदाह निमाले अंतर, त्रिकुटी फिटिले नगर जैसे होय. त्रिदोषी सांडिले शरीर म्हणजे ह्या शरीरात 3 दोष आहेत, कफ, वात आणि पित्त. सगळ्या आजारांचं मूळ कारण म्हणजे कफ, वात आणि पित्त. त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिदाह निमाले अंतर. 3 ताप आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि अधिदैविक, आध्यात्मिक. असे ते 3 ताप आहेत. आणि हे 3 ताप जर नसतील तर माणसाचं अंतःकरण शुद्धच आहे. आणि त्रिकुटी फिटली नगर, नगर म्हणजे गाव किंवा वस्ती. त्रिकुट कशाला म्हटलं जातो? आता पहिले सांगितले त्रिदोषी सांडिले शरीर, आता त्रिकुटी फिटले नगर. हे त्रिकुट म्हणजे काय? एखादं गाव असावं आणि त्या गावात चहाडी लावणार कुणी नसावं. बघा, तर चहाडी नाही लावली तर त्या गावात भांडणच होणार नाही. अगदी बरोबर. कारण काय होतं, 2 माणसं बसली का नाही की ते स्वतःच बोलत नाहीत, तिसऱ्याचं बोलतात. त्यामुळे भांडणाला मूळ कारण होतं. मग चहाडी लावली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, चोरी झाली नाही पाहिजे. चोरी नाही झाली तरीही भांडण होण्याचं कारण नाही. आणि तिसरी एक गोष्ट आहे की माणसाचं आचरण शुद्ध असावं. तो शब्द मी इथं बोलत नाही, पण त्रिकुटी फिटलिया नगर म्हणजे हे 3, ही त्रिकुट जर गावात नसेल तर गावाचं नंदनवन व्हायला काय लागतंय? मग आपल्या शरीराला 3 दोष आहेत, कफ, वात, पित्त. मामांच्याकडे असाच एक व्यक्ती आला आणि सांगू लागला की मामा, माझ्या मुलीचा घसा दुखतो. मामा म्हटले, अरे मला काय सांगतो, तू काय कर, डॉक्टरांना दाखव. असं म्हटल्यानंतर तो म्हणला ठीक आहे. गेला आणि डॉक्टरांना दाखवलं. परत आला. आता मामांचे मित्र गरड डॉक्टर होते आणि गरड डॉक्टर मामांच्या जवळच बसलेले होते. परत तो आला आणि मामांना म्हणतो, मामा हो, तुम्ही मला सांगितलं होतं, मी नेलं होतं गावातल्या डॉक्टरकडे, पण डॉक्टरच्याने काय फरक पडत नाही, तुम्ही सांगा.
त्यावेळेस मामा त्या गरज डॉक्टरांना म्हणजे त्यांच्या मित्राला विचारतात, अरे डॉक्टर ह्याला काय उपचार? त्यावेळेस गरज डॉक्टर सांगतात की ऑपरेशन करावं लागेल. अरे लोकाचं लेकरू कापतोस की काय? कुणाची भाषा आहे? माझ्या मामांची. अरे लोकाच्या लेकराला कापतो काय? ती पोरगी आहे बारकी. मामांनी त्या ठिकाणी तिला दुधाचा तांब्या दिला आणि सांगितलं, बाळ हा तांब्या पिऊन टाक. तिने दुधाचा तांब्या पेला. जास्त दूध झाल्यामुळे तिला उलटी झाली. उलटी बरोबर त्या घशात असणारी घाण पू सगळं बाहेर पडलं. तिचा आजार बरा झाला. म्हणजे आजार बरा करणारे सुद्धा आमचे मामा होते. वैद्य एक पंढरी राहावं, अंतर व्हावं तो जाणे. म्हणजे असा असणारा भगवंत. मामांना माहिती होतं रोगाला काय दिलं पाहिजे. रोगा आयशा द्यावा वल्ली. रोगाला कुठला इलाज केला पाहिजे हे आमच्या मामांना माहिती होतं. तर मामांनी एवढंच केलं का? तर रात्री आपण ऐकलंय महाराजांनी सांगितलं की 3 मुठी चटणी खायला सांगितली गरज डॉक्टरांनाच. आणि त्या गरज डॉक्टरांचाच कॅन्सर बरा झाला. असं की जास्त मी सविस्तर सांगत नाही, आपण सगळ्यांनी रात्री ऐकलेला आहे तो कथाभाग. आता दुसरं सांगायचं म्हणजे आमच्या मामांनी असेच एवढे चमत्कार केले, एवढे चमत्कार केले. आणि चमत्कार करत असता असता एक दिवस मामांना असं वाटलं किंवा मामांना काही लोकांनी सांगितलं, बाबा एवढं काही केलं तरी आपल्या जीवनात गुरु असावा. बरं गुरु असावा, गुरु केल्याशिवाय चालणार नाही. भगवंतानेही गुरु केला, संत महात्म्यांनी गुरु केले आणि आमच्या बाळूमामांनी सुद्धा गुरु केला. आणि गुरु केल्यानंतर आता गुरु करायचा, गुरु कुणाला म्हणायचं हे सुद्धा पहिले लक्षात आले पाहिजे. आता मामा म्हणतात मी गुरु करणार आहे, पण आता गुरु कुणाला करायचं? ज्या वेळेस मामा तुमच्या आमच्यासारखी काही लोक जात होती बघा, काही त्रास असल्यानंतर भूत पिशाच काढण्याचं काम सुद्धा आमचे मामा करत होते. पण कसं करत होते ते पहिलं फुकट करत होते. मामांना असं वाटलं आता आपल्याला गुरु करायचं आहे. आपल्याला गुरु करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? गुरुला गुरुदक्षिणा तर दिली पाहिजे. आणि गुरुदक्षिणा देण्यासाठी आपण काय करू? ज्यांना कुणाला हा उपचार सांगतोय त्यांच्याकडून फक्त 1.25 रुपये घेऊ. असं करत 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 मामांनी बऱ्याच भक्तांच्या वरती उपचार केले, बऱ्याच भक्तांची भूतपिशाच काढली. आणि मामांच्याकडे पैसे जमा झाले. पैसे जमा झाल्यानंतर त्यांचे गुरु आणि त्यांनी विचारलं की अरे माझे पैसे कधी देतो? मामा म्हटले तुमचे पैसे किती? त्यावेळेस त्यांनी सांगितलं 120 रुपये. मामांनी पैसे मोजले. मामांना खरं वाटलं अरे 120च जमा झालेत, ह्यांनाच मला गुरु करून घ्यावं लागेल. पण त्यावेळेस बघा त्यांनी काय केलं, त्यातले 6 आणे फक्त माघारी दिले आणि राहिलेले पैसे मुळे महाराजांनी स्वतःसाठी कामी लावले. आता तो पैसा कुणाचा होता हो? दीन दलितांचा, गरीब जनतेचा. आणि मामांनी तो कशासाठी घेतला होता? तर गरीब जनतेवरती दया करण्यासाठी. पण मामांना गुरु करायचा होता, गुरुदक्षिणा द्यायची होती. पण गुरुने ते पैसे स्वतःच्या प्रपंचासाठी वापरले. परिणाम असा झाला की त्या गुरूंना सुद्धा डिसेंट्री लागली किंवा जुलाब चालू झाले. का बरं? कारण त्यांनी देवाचे पैसे खाल्ले. असं सांगितलं जातं बघा, हा प्रपंच करत असताना, घरात जगत असताना देवाचं कोणी खाऊ नये, भावाचं कोणी खाऊ नये आणि गावाचं कोणी खाऊ नये. जर तुम्ही देवाचं खाल्लं तर देव काढून घेतो, भावाचं खाल्लं तर तळतळाट लागतो आणि गावाचं खाल्लं तर त्याचे परिणाम पार पोलीस स्टेशन पर्यंत भोगावे लागतात. त्यामुळं आपण कुणाचं खायचं नाही, आपल्या कष्टाचं खायचं. मुळे महाराजांना त्रास होऊ लागला. मग मुळे महाराजांची ही गोष्ट लक्षात आली की अरे आपण हे पैसे खाल्ल्यामुळे असं झालंय, आपण काय करू, हे पैसे पंढरपूरमध्ये असणारे जे भिक्षा मागण्यासाठी बसलेत ना त्यांना वापरू. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की बाळूमामांच्या गुरूंना सुद्धा जर तुम्ही पैसे खाल्ले देवाचे तर त्याचा त्रास होतो. त्यामुळे आपण संसार करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, कुणाचं काय घेतलं नाही पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण दुसऱ्याचं घेतलं तर भांडणं होतात
आणि आपलं गाव नंदनवन होऊ शकत नाही, त्याप्रमाणे मुळे महाराजांना सुद्धा थोडंसं शासन झालं. थोड्या दिवसांनी आमच्या मामांच्या मनात आलं की आपल्याला मुळे महाराजांची गाठ घ्यायची किंवा मुळे महाराजांच्या दर्शनाला जायचंय बघा. आता मामांनी त्यांचे सवंगडी बरोबर घेतले आणि गेले. आणि गेल्यानंतर मुळे महाराजांच्या गावात गेले. आता महाराजांचं तिथं काय चाललं होतं बघा, तिथं स्वयंपाक चालला होता. आणि तो स्वयंपाक कसा होता? मांसाहारी होता. आणि आमचे मामा शाकाहारी आहेत. मामांच्या बरोबर असणारी काही लिंगायत समाजातली लोक होती, तीही शाकाहारी होती. तिथं सांगितलं गेलं की तुम्ही आहे ह्या ताटावरती बसा. आता आहे ह्या ताटावरती बसा म्हटल्यानंतर त्यातला एक, मला वाटतं शिवामाळी नाव असावं, ते म्हटले आम्ही मांसाहार करत नाही. त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही मांसाहार करत नाही, खा बरं बघू काय होतंय. काय झालं तर तुमच्या समाजाप्रमाणे, तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुमचा अंत्यसंस्कार इथंच करू, इथंच पुरू. असं सांगितल्यानंतर ताटं पुढं वाढलेली. मामांना गुरुला बोलण्याची इच्छा होत नाहीये. परिणाम असा झाला बघा, त्या मांसाहारी ताटामध्ये वांग्याची भाजी आली. हे कशामुळे झालं बरं? हे फक्त मामांची कृपा. मामा गुरुला बोलले नाहीत आणि गुरुला बोलायचंच नसतं. आपल्याकडे अशी म्हण आहे, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ पाहू नये. जरी गुरु महात्मे आपले चुकले हे शिष्याच्या लक्षात आलं तरी आपण बोलायचं नसतं. भावेवी न देव, भावाशिवाय देव मिळत नाही बघा. आपला देवाप्रती भाव पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवंताला काय पाहिजे? तुमचा फक्त भाव पाहिजे. जर तुम्ही त्या भगवंताला भावाने पुजलं, भावाने म्हणजे भावपूर्ण अंतकरणाने, तर भगवंत तुमचं काय करतो? सांगल ते काम करतो. नवे नवे तुमच्या हृदयात सुद्धा राहतो. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर टाकते मृत्यू उभा. जर तुम्ही त्या भगवंताला आपल्या स्वतःच्या जर हृदयात साठवलं तर तो हृदयात सुद्धा साठवता येतो. अवय नवे नवे आमच्या जनाबाई म्हणतात, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर. पंढरीचा असणारा पांडुरंग परमात्माला जनाबाई काय म्हणतात? तो चोर म्हणतात. देवाला चोर म्हणणे इतकी आपली पात्रता होण्यासाठी आपल्याला तसं भक्त व्हावं लागतं. आणि जर तुम्ही तसं भक्त असाल तर देव आपलं सगळी कामं करतो. म्हणून देवाला भावपूर्ण अंतकरणाने आपला भाव पाहिजे. आणि जर भाव नसेल ना तर देव पावत नाही. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. आमच्या संत महात्म्यांनी काय केलं बघा. पग घुंगरू बांध मीरा
मीराबाई काय करत होत्या? पायात घुंगरू बांधून नाचत होत्या. त्यांना विषाचा प्याला दिला तरी त्यांनी त्या सहज पिल्या. का बरं? त्यांना माहित होतं की माझा भगवंत माझ्या पाठीशी आहे, माझा भगवंत माझा कैवारी आहे. तसं संत महात्म्यांना जरी सांगितलं की बाबा भगवंताचं नाव घेऊ नका, किंवा बाळूमामांना सांगितलं अरे संसार कर, असं वेड्यासारखं वागू नको. पडिले वळण इंद्रियाचा कळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. इंद्रियाला वळण पडलं होतं. आता काय होतं बघा, आमच्याही इंद्रियाला वळण पडलंय, पण कशाचं पडलंय? संसाराचं पडलंय, प्रपंचाचं पडलंय. पण वळण कशाचं पडलं पाहिजे? परमार्थाचं पडलं पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर जास्त काय मी सांगत नाही, पण थोडक्यात सांगते. एक भिकारी आहे बघा, आणि भिकारी भीक मागण्यासाठी जाते. तिला सवय असते रोजची काय करायची? भीक मागूनच खायची. पुढे ती एका राजाची राणी होते. मी फक्त स्पीड मध्ये सांगते बरं का. ती पुढे एका राजाची राणी होते. हिंदू प्रथेप्रमाणे आपल्याकडे 16 दिवसाने 16वा असतो, आणि 16 दिवसाने 16वा असल्यानंतर तिला रोज पंचपक्वान्नाचं ताट यायचं. पण ती काय करायची बघा, ते ताट घ्यायचं आणि कुठंतरी सारून द्यायचं, आणि ते शिळ झाल्यानंतर कडक कडक फुडून खायचं. का? ताजा खाना हा तिचा स्वभाव होता. आदि होती दासी, आदि होती दासी, पत्तरानी केले तिसे तिचे हितन राही. आदि होती दासी, पत्तरानी केले आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचं हिंदर नाही ना, मूळ स्वभाव जाईना. बघा 16व्या दिवशी नंदाने सांगितलं बहिणी साहेब नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यानंतर ती भिकारी, एकेकाळी भिकारी नसलेली एक दिवस राजाची राणी झाली, आणि तिला सांगितलं वहिनी साहेब नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यानंतर थोडीशी लाजली आणि म्हटली घेऊ का नाव? महाराजांना विचारते मी घेऊ का नाव, नाही तर परत पंचायत व्हायची की तू मला विचारलं नाही. मग बघा तिने नाव घेतलं. पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मोमोस आहे, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मोमोस आहे, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडगे माय. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मूळ स्वभाव जात नाही. आधी होता वाघ्या, इथं कुणी वाघ्या नाही ना, आणि असू द्या दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहील. म्हणजे आपल्या शरीराला जसं वळण पडलंय तसं आपण वागतो. तसं आमच्या मामांच्या शरीराला वळण पडलं होतं काय की तुमचा आमचा उद्धार करायचा आहे, आणि तो भगवंत आपलासा करून घ्यायचा आहे. मामांनी भगवंत आपलासा करून घेतला. मामा देव होते ना, मामा देव आहेत, तरी मामा देवाला जातात बघा. आता लक्ष देऊन ऐका जरा. माझे मामा सुद्धा पंढरपूरची वारी करत होते. मामा पंढरपूरला जात असताना वीरप्पा सावकार आणि गरड हे कोण आहेत?
तर मामांचे मित्र आहेत. आता हे मामांचे मित्र आहेत, हे पंढरपूरला निघालेत आणि पंढरपूरला निघाल्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण सुद्धा पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करतो, हातपाय धुतो. तसं मामांनी आपले हातपाय धुतले आणि सांगितलं आपल्या जोडीदारांना, चला पटकन पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जायचंय आणि लवकर नाही गेलो तर तो देव वेड्यासारखा करेल. असं कोण म्हणतंय? मामा म्हणतात की पांडुरंग परमात्मा वेड्यासारखं करेल. अरे ते वीरप्पा सावकार आणि गरज डॉक्टर म्हणतात, काय मामा तुम्ही बोलता, दगडाची मूर्ती कुठं वेड्यासारखी करते का? त्यावेळेस माझ्या मामांना असं वाटलं की पांडुरंग परमात्मा काय आहे हे सुद्धा भक्तांना दाखवून दिलं पाहिजे. आता पांडुरंग परमात्मा काय आहे हे दाखवून देण्यासाठी माझे मामा मंदिरात गेलेत बघा. गरुड खांबाला आलिंगन दिलंय मामांनी आणि गरुड खांबाला आलिंगन दिल्यानंतर मामा गाभाऱ्यात गेलेत आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर भगवंताच्या चरणावरती हात ठेवून आपलं मस्तक ठेवलेलं आहे आणि मस्तक ठेवल्यानंतर माझा पांडुरंग परमात्मा डोळ्यातून घळघळ 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 अश्रू वाहत आहेत. मामांच्या डोक्यावरती अश्रू पडले. मामांचं अंतःकरण द्रवलं. तुम्ही म्हणाल देव कुठं रडतो का? शास्त्रात पुराणात असं सांगितलंय बघा, आमचे सेना महाराज जातीनं वारीक होते, न्हावी होते, पण त्यांची भक्ती अशी होती, महाराज पहाटे 3 वाजता जर उठले, देवपूजेला बसले, मी सगळा कथाभाग सांगत नाही, तो थोडकं सांगते. देवपूजेला जर बसले त्यावेळेस काय आपल्यासारखं, आपल्याकडे आता तांब्याची घंगाळी आहेत, चांदीची पात्र आहेत, पण आपली पात्रता नाही. त्यावेळेस माझ्या सेना महाराजांकडे पात्र नव्हतं, पण पात्रता होती. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती घ्यावी, 2 लोटकं पाणी त्याच्यावर टाकावं. 2 लोटकं पाणी टाकल्यानंतर त्यातून 4 लोटकं पाणी बाहेर येत होतं. असा प्रश्न विचारला जातो, ते 4 लोटकं पाणी म्हणजे काय? तर ते 2 लोटकं पाणी होतं आणि 2 लोटकं माझा भगवंत रडत होता. हेच उदाहरण देत असताना बाळूमामांच्या सुद्धा डोक्यावरती माझ्या पांडुरंग परमात्म्याने अश्रूचा वर्षाव केला. मामा बाजूला झालेत. मामांनी गरडांना सांगितलं तुम्ही दर्शन घ्या. आता बघा, जशी भक्ती तसा देव. मग मामांच्या डोक्यावरती अभिषेक झालाय भगवंताच्या अश्रूचा, गरडांच्या होईल का? नाही ना, तुमचा भाव वेगळा आहे. पण माझ्या मामांना दाखवून द्यायचं होतं गरडांना किंवा त्या सावकाराला की पांडुरंग परमात्मा सजीव आहे किंवा चेतन आहे. राजस सुकुमार मदनाचा माझा भगवंत कसा आहे? राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. माझ्या भगवंताचे पाय कसे आहेत? तर कर्दळीच्या गाभ्यासारखे आहेत. आणि गरुडांना सांगितलं तुम्ही दर्शन घ्या. गरुड पुढे दर्शनासाठी गेलेले आहेत. ज्यावेळेस गरुडांनी पांडुरंग परमात्म्याच्या पायाला स्पर्श केला तेव्हा गरुडांना वाटलं आपण एखाद्या लहान बाळाला स्पर्श करतोय की काय. डोळे उडून बघितले तर पांडुरंगाची मूर्ती, डोळे झाकले तर स्पर्श बाळाला केल्यासारखा वाटला. गरुडांना अनुभव आला देव सजीव आहे, देव चेतन आहे. तसंच त्या सावकारालाही अनुभव आला. आता सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की बघा, महाराज त्यावेळेस बाळूमामांनी त्या दोघांनाही घेतलं
आणि सांगितलं. आता मी तुम्हाला हे का सांगते की मामांनी पांडुरंग परमात्म्याची सेवा केली, पण पांडुरंग परमात्मा आणि मामा वेगळे आहेत का हो? हरी हरा भेद नाही नका करू वाद. हरी म्हणजे कोण? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. आणि हर म्हणजे कोण? महादेव. आणि महादेवाचाच अवतार म्हणजे आमचे बाळूमामा आहेत. भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव, भजन करी महादेव, महादेव, भजन करी महादेव. रामपूजी सदाशिव भजन करी महादेव. म्हणजे राम काय करत होते तर शिवाचं पूजन करत होते, आणि शिव काय करत होता तर भगवंत प्रभू रामचंद्रांचं भजन करत होता. तसं पांडुरंग परमात्मा आमच्या बाळूमामांचं ध्यान करत होता, आणि बाळूमामा पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करत होते. बरं, मी आता सांगितलं आपल्याला की पांडुरंग परमात्मा कसा आहे तर राजस सुकुमार आहे. माझे मामा कसे आहेत? माझ्या मामांचं जर रूप तुम्ही पाहिलं तर मामांचं रूप डोळ्यात बसण्यासारखं आहे. मामांनी बघा धोतर घातलेलं आहे. पोशाख कसा आहे? धोतर घातलेला आहे आणि अंगात अंगरखा आहे, पण तो कशाचा आहे बरं? मामांनी अंगात जो अंगरखा घातलाय तो कशाचा आहे? जरीचा अंगरखा सोन्याचं लावते बटन, 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 जरीचा अंगरखा सोन्याचं लावते बटन. बाळूमामाचं लय भारी अंगरखा सोन्याचं लावते बटन, बाळूमामाचं लय बाय भारी नटन. भरभरी बेदार बाबदार बाळूमामाचं मनोहर, भरभरी बेदार बाबदार रूप मामाचं मनोहर, भरभरी बेदार बाळूमामाचं मनोहर, बेदार बाबदार रूप मामाचं मनोहर. हातामध्ये पैसो बोला बाळूमामाचं लय बाय भारी नटन. हातात गडा पैसो बोला बाळूमामाचं लय भारी नटन. हातामध्ये खडा दिसतोय शोभून, बाळूमामाचं लय भारी नटन. हातामध्ये खडा दिसतोय शोभून, बाळूमामाचं लय भारी नटन. कसं आहे हो? माझ्या मामांचं रूप मनोहर आहे. माणसाने पोषाला नाही गेलं पाहिजे. मामांच्या चेहऱ्यावर तेज किती बघा. भरजरी पेटा रुबाबदार रूप मामांचं मनोहर. खरंच मनोहर रूप आहे. ज्याप्रमाणे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपाकडे बघितल्यावर वेद लागतो, तसं मामांच्याकडे बघितल्यावर सुद्धा वेद लागावा असं माझ्या मामांचं रूप आहे. बर, असं असणारे मामा, आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मामालाही मित्र होते, आम्हालाही मित्र आहेत. पण मित्र कसा पाहिजे हो? आपल्या सुखदुःखात सहभागी होण्यासारखा मित्र पाहिजे. नाहीतर काय होतं बघा, आम्हाला मित्र आहेत पण आमच्यावरती काही संकट आलं का नाही की त्यांना हसू येतं, आणि आमचं चांगलं झालं की त्यांना वाईट वाटतं. असं व्हायला पाहिजे का? मित्र कसा असला पाहिजे? मित्र
चुकणार नाही जीवनभर तुझी वाट 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 चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरसा सारखा मित्र बनल्यामध्ये चार व्यापार मित्र बनल्यामध्ये चार व्यापार मित्र अडवायला मित्र बनल्यामध्ये चार व्यापार मित्र बनल्यामध्ये चार व्यापार मित्र बनल्यामध्ये चार व्यापार दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये बाळू मामा सारखा मित्र वनव्यामध्ये बाळू मामा सारखा बाळू मामांसारखा मित्र कुणाचा होता? गरज डॉक्टरांचा होता, सावकारांचा होता, मामांचे भरपूर मित्र होते. आणि असं करत 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 मामा भरपूर चमत्कार करत होते. आता मामांचा शिष्यगण एवढा वाढला होता बघा, प्रत्येक ठिकाणी मामांचे शिष्य होते. आता एवढे शिष्य होते, एक शिष्य मारुती भोसले असणारा हा मारुती भोसले मामांची सेवा करायचा. घरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ध्यानी मनी फक्त मामा आणि मामाच होते बरं का. सकाळी उठावं मारुती भोसलेने आणि आपली आंघोळ प्रातःविधी उरकल्यानंतर बागेत जावं, छान छान फुलं आणावीत, माझ्या मामांच्या फोटोला हार करावा, मामांच्या पुढं फुलाची रांगोळी असावी, एवढी भक्ती करत होता तो मारुती भोसले. पाणी पिताना सुद्धा मामांचं स्मरण, जेवताना सुद्धा नैवेद्य दाखवूनच जेवत होता. आणि हे बघा, आपण आपल्या घरात केलेला स्वयंपाक जर देव्हाऱ्या पुढे नेला आणि फक्त पाणी फिरवलं, देव भावाचा भुकेलेला आहे, आपला विषय मागाशीच झालेला आहे, देव फक्त भावाचा भुकेला आहे. पण जर तुम्ही ते भरलेलं ताट पंचपक्वान्न असेल, भाजी भाकरी असू द्या, भगवंता पुढे न्या आणि भगवंता पुढे फक्त पाणी फिरवलं ना तर तो प्रसाद होतो. आणि असा असणारा आमचा मारुती भोसले एकही घास मामांचं स्मरण केल्याशिवाय किंवा मामांच्या फोटोला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नसत. पण बघा, त्याला काहीतरी विसर पडला. तो प्रपंचात एवढा दंग झाला, मामांची सेवा घरी करत होता. आता मामांची सेवा घरी करत होता आणि प्रपंचात तो मग्न होता. आणि असं करत 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 एक दिवस असणाऱ्या त्या मारुती भोसलेला ताप आला. आणि ताप आला आणि त्या तापामध्ये त्याला काय झालं? लकवा झाला. आपल्याला लकवा म्हणजे माहिती आहे, अर्धांगवायू, पॅरालिसिस, किंवा आपण काय म्हणतो आपल्या गावठी भाषेत वारं गेलं. तर असणाऱ्या त्या मारुती भोसलेच्या अंगावरनं वारं गेलं. मारुती भोसलेचं तोंड वाकडं झालेलं आहे, एक हात काम देत नाही, एक पाय काम देत नाही. तरी सुद्धा मामांचं स्मरण आहे. कित्येक डॉक्टर केले. आता डॉक्टरकडे न्यायचं म्हटल्यानंतर पक्षवात झालेल्या माणसाला कसं नेतात? बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीये की त्यांना घोंगडी हंतरायची, घोंगडीत टाकायचं, चौघाने धरायचं, गाडीत घालायचं आणि दवाखान्यात न्यायचं. आता दवाखान्यात न्यायचं, काही उपचार होईना. डॉक्टरने सांगावं तुम्ही 6 तासापेक्षा जास्त वेळ घालवला बघा, त्यामुळे आता मारुती भोसल्यावर उपचार काय होत नाही. त्यावेळेस घरातल्यांच्या लक्षात आलं, गावातल्यांना असं वाटलं हो की गडसिंगीमध्ये माझ्या मामांचा तळ आलेला आहे. मारुती माझ्या मामांचाच भक्त आहे, आपण काय करू? तर त्या तळावरती मारुती भोसलेला घेऊन जाऊ.
आता गाडी केली, मारुती भोसलेला गाडीत घातले आणि मारुती भोसलेला गाडीत घालून आणले. मामा तळावर आहेत. मारुती भोसले मामांकडे बघतोय. मामांनी आवाज दिला, आलास का लेका मारुती? मामा आवाज देतात, मारुती तू आलास का? मारुती म्हणतोय, आलो मामा, पण माझी काय अवस्था झाली बघा ना. अहो माझं शरीर असं कसं झालं मामा? मी काय चुकलो का मामा? मी एवढी तुमची भक्ती करतोय मामा. मारुती भोसले हरकतीने हाक मारतोय मामांना. मामा म्हणतात, ये लेका बस जरा वेळ इथं. काय बसू मामा? होत्या तर नव्हतं झालं, मला चालता येत नाही मामा. मामा सांगतात, अरे मारुती, लेका तळावर तू येत होतास त्यावेळेस तू काय सांगत होतास? मामा, मला तुमच्याकडे सारखं नाही यायला जमणार मामा, पण मी 6 महिन्यात नाही एकदा तरी तळावर येईल बघा. कोण सांगतय? मारुती भोसले म्हणत होता. विसरला होता, विसरली तया थोर झाली हानी. तू विसरून गेला होता, मी तळाला भेट देईल किंवा मामांच्या तळावर येईल. मामा म्हणतात, आलायस ना तू आता, एक काम कर, थांब आता तळावर असतो. ठीक आहे म्हणलं, मी तळावर थांबतो. तळावर सांगितलं, संध्याकाळी आंबील आणि कन्या करा. आंबील कन्या केलेल्या आहेत. मेंढी माऊलीला नैवेद्य दाखवलेला आहे आणि ते ताट मारुती भोसलेच्या पुढे आणून ठेवलंय बघा. आता मारुती भोसले असं वाटलं, माझ्या मामांचा प्रसाद आहे हा. अर्धांग वायू झालाय बघा. तोंड वाकडं झालं तर तोंडातून चूळ भरता येत नाही, सरळ जात नाही. काय खायला गेलं तर खाली सांडतं. तसंच झालं माझ्या मारुतीचं. कन्या आणि आंबील खायला लागला तर ते खाली सांडायला लागलं. त्याला एवढं वाईट वाटलं. मामा म्हणलेले का, वाईट वाटून घेऊ नको, तुला बरा करतो मी. असं म्हटल्यानंतर, बरा करतो म्हटल्यानंतर थोडासा आधार आला. मामा, होईल मी बरा? मामा म्हणतात, काय नाही लेका होणार तू बरा, तू बरा होणार आहेस. असं म्हटल्यानंतर 1-2 दिवस जायला लागले. असं करत 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 1.25 महिना गेला. 1.25 महिना गेल्यानंतर त्या मारुती भोसलेच्या पायात थोडासा त्राण आला, हातात थोडासा त्राण आला बघा. तोंड बरं झालं, थोडं 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 फरक पडायला लागला. आणि मग फरक पडलेलं लक्षात आल्यानंतर मामा सांगतात, मारुती, आता तू एक काम कर, तू उद्या काय कर, मेंढी माऊलीची सेवा कर. मेंढी माऊलीला घेऊन तू आता चारायला जा. मारुती भोसले म्हणतो, मामा, तुम्ही मला सांगताय मेंढी माऊलीला घेऊन चारायला जा, बकऱ्यांना घेऊन चारायला जा. मामा, मला 2 पावलं सुद्धा चालणं होत नाही हो. मामा म्हणतात, ही काठी घे, तू काय कर, ही काठी घे हात आधाराला आणि चालायला जा, चालत जा. आपल्या शिष्यगणांना सांगितलं, वाखरीतली सगळी बकरी सोडा आणि वळती आणून द्या मारुतीला. मारुती आज वळायला जाणार आहे. आणि मारुतीला सांगितलं, लेका तू एकटा नाहीस, तुझ्या बरोबर मी भूत्या नावाचा कुत्रा पाठवतोय. भूत्या नावाचा मामांचा जो श्वान होता तो मामांनी मारुती बरोबर पाठवला. मारुतीला जास्त चालता येत नव्हतं. काठीचा आधार घेऊन मारुती चाललाय. ज्या वेळेस चालत असताना बकरी कधीतरी दुसऱ्याच्या रानात जायची. मारुतीने सांगावं, भूत्या, ती वळती आण इकडं. त्या श्वानानं ऐकावं. मारुती सांगतोय, वळती इकडं आण. ते श्वान आणतंय. त्या मारुतीच्या लक्षात आलं की अरे, मला काम सांगितलं, मी मामांना म्हणतोय, मामा मला चालता येईना. हे असणारं पशु श्वान पुत्र जर मामांचं ऐकतोय तर मी ऐकलं पाहिजे की नाही. हळूहळू हळूहळू मारुती भोसलेला फरक पडायला लागला. मारुती भोसले म्हणला, मामा, मामांनी सांगितलं, राहायची का 1.25 महिने आता मेंढराकडे? मारुती भोसले म्हणतो, मामा 1.25 महिना नाही, मी आता 6 महिने राहील. असं म्हटल्यानंतर आता रोजचा दिनक्रम चालू झाला. काय करायचं? मामांचं दर्शन घ्यायचं, खांद्यावरती घोंगडी घ्यायची, हातात काठी घ्यायची आणि काय करायचं?